बातमी जतमधून जत तालुक्यातील उटगी येथील दरोडेखोर टोळीचा 48 तासात पर्दाफाश। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व उमदी पोलिसांची मोठी कारवाई। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व उमदी पोलिसांनी अवघ्या 48 तासात जत तालुक्यातील उटगी येथील मुल्ला वस्तीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 2 प्रमुख आरोपींना अटक केली आहे। घटनास्थळी घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांनी तात्काळ आणि प्रभावीपणे तपास करत या गंभीर गुन्ह्याचा छडा लावला। 21 जुलै 2025 रोजी पहाटे 2 वाजता उटगी येथील मुल्ला वस्तीवर 8 अज्ञात आरोपींनी घराचे दरवाजे तोडून हत्याराचा दाग दाखवत घरातील व्यक्तींना मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले। याबाबतची फिर्याद चांदसाब मुल्ला याने उमदी पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानुसार उमदी पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या जबरी चोरीचा छडा लावत या ठिकाणी 2 आरोपींना सध्या अटक केली आहे। घटना घडल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मान्य सुनील पुलारी, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर तसेच जत विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील साळुंके यांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला त्वरित तपासाचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात, संदीप नलवडे आणि इतर अधिकाऱ्यांच्या पथकाने तांत्रिक तपास व बातमीदारामार्फत माहिती गोळा करून 23 जुलै 2025 रोजी पोलिसांनी सुरेश मनोहर काळे वय 55 राहणार सांगली रोड तांडा जत व पप्पू सुरेश परीट वय 55 राहणार परीट वस्ती उटगी या 2 आरोपींना अटक केली आहे आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील पोलिसांना दिली आहे। आरोपी पप्पू परीट याचे फिर्यादीच्या भावासोबत वैयक्तिक वाद होते। याचा बदला घेण्यासाठी त्याने सुरेश काळे यास पैशाची लालूच देत टोळी जमवून गुन्हा घडवून आणल्याचे कबुली दिली आहे। या दोन्ही आरोपीवर जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत। पुढील तपासासाठी या आरोपींना उमदी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे। उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे अधिक तपास करीत आहेत।